आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत महिलांबद्दल? काय महिलांचं आव्हान म्हणजे फक्त गटारी आणि स्वच्छता. बाकी सगळी पूर्ण स्वच्छता तर आपल्या अकलूजमध्ये मोहिते पाटील घराने केलेलीच आहे. पूर्ण स्वच्छता वगैरे विकास, पूर्ण गावाचा विकास तर आहेच. आणि फक्त काय आता महिलांची म्हणजे फक्त बचत गटातून काहीतरी महिलांना कुठला तरी उद्योग वगैरे चालू करून देण्याची ही मागणी. नगरसेवका झाल्यावर कुठल्या कुठल्या कामांना प्राधान्य देणार? नगरसेवका झाल्यावर काय महिलांचे काय असतील समस्या ते सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. महिलांचे लाडक्या बहिणीचा काय इफेक्ट या वार्डामध्ये या प्रभागात? लाडक्या बहिणींचा काय इफेक्ट नाही या प्रभागात एवढा. त्या तर म्हणतात लाडक्या बहिणींना आम्ही दरमहा 1,500 रुपये देतोय. त्याच्यामुळं पुरुष वर्गाचं जर मतदान विरोधकांना झालं तर महिलांचं मतदान बऱ्यापैकी आम्हाला होणार आहे. काय आहे, आमच्याच खिशातून घेतलेले पैसे आहेत हे आमच्याच खिशातून घेतलेले पैसे. आम्ही GST भरतो, त्याच्यातून टॅक्स वगैरे भरतो, त्याच्यातूनच हे पैसे घेतलेले आहेत आणि तेच पैसे परत लाडक्या बहिणींना दिलेले आहेत. हे आमची लाडकी बहीण आहे म्हणून. आणि गॅसची टाकी बघा 500 रुपयाला होती, आता 900-1000 रुपयाला गॅसची टाकी केली. आणि महागाई तर किती वाढली आहे. आपल्याला गोडे तेलचा डबा घ्यायचा म्हणलं तर आता 2,000च्या पुढे गेलेला आहे. 2100 रुपयाला झालेला आहे. मग हे कुठले पैसे आले? हे इथून एवढी महागाई वाढवून तेच पैसे महिलांना लाडकी बहीण म्हणून परत करतात. त्यामुळं महिलांना वाटतं की लाडकी बहीण म्हणून नाराज आहेत थोड्या महिला. तुम्हाला विरोधक जे टीका करतायत भायासाहेब खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आणि अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण आहे, आम्हाला हे दहशतमुक्त करायचं असं म्हणतात, त्याबद्दल काय बोलाल? अकलूजमध्ये दहशत असते तर अकलूजमध्ये जे अधिकारी वर्ग म्हणा किंवा शिक्षक वर्ग म्हणा किंवा जे बाहेरून इथं कामाला आलेत ती लोक इथं राहिलीच नसती. बाहेरून जो वर्ग कामाला येतो किंवा जो वर्ग अधिकारी वर्ग येतोय तो या ठिकाणचं वातावरण, ह्या ठिकाणी पाणी आहे, रस्ते आहेत, लाईट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ST आहे, म्हणजे सगळ्या प्रकारची सुविधा अकलूजमध्ये आहेत. त्यामुळं बाहेरची लोक आनंदाने येऊन इथं राहते. ती दहशत असते तर ही लोक राहिली असती का हो? साहजिकच आहे. दहशती ठिकाण कुठला माणूस राहण्याचा प्रयत्न करतो का? तुम्हाला विरोधक जे टीका करतायत भायासाहेब खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आणि अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण आहे, आम्हाला हे दहशतमुक्त करायचं असं म्हणतात, त्याबद्दल काय बोलाल? अकलूजमध्ये दहशत असते तर अकलूजमध्ये जे अधिकारी वर्ग म्हणा किंवा शिक्षक वर्ग म्हणा किंवा जे बाहेरून इथं कामाला आलेत ती लोक इथं राहिलीच नसती. बाहेरून जो वर्ग कामाला येतो किंवा जो वर्ग अधिकारी वर्ग येतोय तो या ठिकाणचं वातावरण, ह्या ठिकाणी पाणी आहे, रस्ते आहेत, लाईट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ST आहे, म्हणजे सगळ्या प्रकारची सुविधा अकलूजमध्ये आहेत. त्यामुळं बाहेरची लोक आनंदाने येऊन इथं राहते. ती दहशत असते तर ही लोक राहिली असती का हो? साहजिकच आहे. दहशती ठिकाण कुठला माणूस राहण्याचा प्रयत्न करतो का? आज अकलूजमधली समजा 100 लोक असलेली तर 20 लोक ही बाहेरगावची येऊन इथं राहिलेली आहे ती आणि ती गुणागोविंदान सगळी राहते. ती ही लोकांमध्ये कसं आहे, अफवा पसरण्याचा पहिली केलेला आहे. ह्यांना कुठलाच मुद्दा नाही. ह्यांना अकलूजबद्दल कुठलाही मुद्दा सापडला नाही. आता रात्री तुम्ही बघितलंच की जे दहशत म्हणतात त्यांची दहशत आम्हाला पसल्यासारखी झाली आहे. आता रात्री आमची सभा होती आंबेडकर चौकामध्ये तर त्या ठिकाणी दगडं टाकण्याचा प्रयत्न केला, दगडं टाकली, लाईट घालवली, म्हणजे मुद्दामच सगळं केलं. ते आमची सभा म्हणजे ही करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही अकलूजची माणसं आहे हे लक्षात ठेवा. आम्ही काय बाहेरगावचं नाही, अकलूजची माणसं आहे, इथल्याच माणसासाठी आम्ही काम करणार आहे. आणि मोहिते पाटील हे जे आहेत हे अकलूजला कुटुंब समजते ती आणि आम्ही त्यांच्या कुटुंबातली लोक आहे, आम्ही पळकुटी माणसं नाही. ज्या पद्धतीने मोहिते पाटील घराण्यातील 4 सदस्य रात्री होते सभेला, हां, तर रात्री दगडफेकीचा प्रकार घडला, असा पूर्वी कधी घडला नव्हता का? नाही, कधीच घडला नाही. अकलूजमध्ये आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना आहे की अशा लाजिरवाणी घटना आहे की त्या ठिकाणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, नाहीतर असं कधीही घडलं नाही. आणि अहो ती मतपेटीनंच कळलं, त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर त्यांना समजेल की त्यांचं काय होतं आणि काय नाही. ते आम्ही असं काय आता बोलणार नाही. ही आमची जी मतदार आहे अकलूजमधली ती त्यांना दाखवून देणार की अकलूजच आहे किती केलं तरी, आणि तुम्ही आम्हाला दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नका, ही 100% दाखवून देणार. आता भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत कोथमिरे यांच्या पॉम्पलेटवरती अजेंडा त्यांनी काय छापला, लाडकी बहीण योजना जर चालू ठेवायची असेल तर आम्हाला मत द्या,
म्हणजे हे धमकावतायत का प्रेमाने सांगतायत हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि लाडकी बहीण योजनाचे पैसे 1 तारखेला किंवा 30 तारखेला हे सरकार जे आहे ती एक प्रकारे लाच देण्याचंच काम करतं आहे असा माझा वैयक्तिक मुद्दाच आहे. जर आपल्याला लाडक्या बहिणीच्या पैशावर जर जोरावर जर मतदान करायचं असेल तर मग ह्याचा उपयोगच नाही ना. जर विकास पाहिजे असेल तर आपल्याला स्थानिक माणूस पाहिजे इथं, हे तर मुद्दा उपस्थित केलाच पाहिजे. रात्री आंबेडकर चौकाची दगडफेक झाली ती कुणी केली असावी आणि त्या प्रकाराबद्दल काय बोलाल? हे बघा, त्याबद्दल सध्या तर मी काय बोलू शकत नाही. कारण का माहिती आहे का, मला असं वाटतंय आमची ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सभा चालू होती त्या टायमाला लाईट घालवणे किंवा दगडफेक करणे ही मला वाटतंय समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकले आमची सभा बघून, सगळ्यात महत्त्वाचा. आणि सारखा विकासाचा मुद्दा विकास काय असतो तुम्हाला माहीतच आहे. विकास अकलूज ग्रामपंचायतला गाव लेवलला एवढा मोठा विकास होत असेल तर तुम्ही विकास झालाच नाही कसं म्हणता? कसं झालं नाही? रस्ते चांगले आहेत, गटरी चांगले आहेत, थोडंफार राहिले असेल. ह्या ठिकाणी काय झालं, 4 वर्षे ते 5 वर्षे ग्रामपंचायत ही शासना ताब्यात गेली होती नगर परिषद झाल्यामुळं. या ठिकाणी कोणीही सत्तेत बसला नव्हता. सत्तेत बसलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारला जातो हे तुम्हाला पण माहीत आहे. सत्तेत बसलेल्या व्यक्तीला ह्या ठिकाणी सत्ता फक्त शासनाची होती. शासनाला आपण वेळोवेळी ज्या काय गोष्टी सांगत होतो ते येत होते नाही येत होते हे त्यांचा प्रश्न होता. आपण तर सांगत होतो, निवेदन देत होतो. पण आता नवीन नगर परिषद झाली, जे आम्ही जे उमेदवार दिलेत आमच्या प्रभागात नसतील किंवा अकलूजच्या सर्व प्रभागातले उमेदवार असतील, हे निवडून आल्यानंतर ज्या त्या प्रत्येक प्रभागातील लोक असतील ते त्यांचे कामं करत राहणार. आणि मोहिते पाटलांचा विषय झाला तर मोहिते पाटील हे ह्या गावचे विश्वस्त आहेत. अकलूजकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुढं करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल आपण लढवत आहे. आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे की आमचे उमेदवार 100% 26 निवडून येणार आणि आमचा 27वा नगराध्यक्षही आमचाच होणार आणि आम्हीच गुलाल उधळणार हे अकलूजकरांना चांगलं माहीत आहे. काल जो प्रकार झाला दगडफेकीचा आणि अकलूजमध्ये दहशत आहे असा प्रचार करून भाजपाचे राजकारण करते, त्याबद्दल काय बोलाल? ह्या नेहमी आंब्याच्याच झाडावर दगड पडते ते, बरोबर आहे का? कोण का लिंबाच्या झाडावर आणत नाहीत, कारल्या झाडावर आणत नाहीत. जे चांगलं काम करतं त्याला हे बघायला लागतं. हे भीती दाखवण्याचा प्रकार घडलेला आहे काल आणि तो निंदनीय आहे. तो पण ज्या महामानवानं आज संविधान निर्माण केलं त्या व्यक्तीच्या पुतळ्यासमोर हा प्रकार घडलेला आहे, तो चुकीचा आहे. आणि दहशत बिलकुल नाही, काय नाही. इथं सगळी जनता गुन्ह्या गोविंदानं नांदते. कुठलाही माणूसाला बिनधास्त धंदा करू शकतो, काम करू शकतो. आज अकलूजमध्ये कुठली महिला असेल, तरुणी असलेल्या, तरुण मुली असलेल्या बिनधास्त रात्री 10-11 कधी येत्यात जात्यात, पहाटे व्यायामला जातात. कुठेही काय असली अडचण आलेलं नाही, कुठं दबाव आलेला नाही, कुठले गुन्हे घडलेले नाहीत. तर दहशत हा विषय मोडून काढा. म्हणजे दहशत कोणाला दिसली काय माहीत नाही, आम्हाला तर नाही दिसली आजपर्यंत. गेल्या 4 वर्षापासून अकलूज ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर परिषद झाल्यानंतर त्या ठिकाणी कुणाचीही सत्ता नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी बॉडीज नसल्यामुळे काही प्रमाणात विकासाकडे दुर्लक्ष झाले असेल. त्याला मोहिते पाटीलच जबाबदार आहेत असे नव्हे. आणि भाजपाकडून जे दहशतमुक्त अकलूज करण्याचा नारा देऊन राजकारण केलं जाते तर खरी दहशत रात्री कुणाची होती हे लोकांनी पाहिलेलीच आहे. कारण मोहिते पाटलाच्या घरातील 4 सदस्य असताना त्यांच्याच सभेत दगडफेक झाली. त्यामुळे अकलूजकरांनी विरोधकांना चांगले ओळखले आहे. त्याचे पडसाद अकलूज परिसरात चांगलेच उमटल्यामुळे ही निवडणूक एक हाती आणि अकलूज हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असल्यामुळे प्रभाग क्रमांक 10मधून दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येऊन समोरच्याचे डिपॉझिट जप्त करतील असा सूर या प्रभागातील जनतेतून निघत आहे.